श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण अशी एक गोष्ट ऐकणार आहोत ज्याने मन कदाचित अशांत होऊ शकतं. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगण्याकरिता हा मनुष्य देह मिळालेला आहे. आपल्या सुकृताप्रमाणे आपले जीवन घडणार आहे. तशी फळे सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपल्याला आपले कर्म करणे आवश्यक आहे. माझ्या नशिबात जे असेल त्याप्रमाणे ते घडेल. मला स्वतंत्ररित्या काही करण्याची आवश्यकता नाही. हे विचार योग्य नाही. नैराश्याने ग्रासलेल्या लोकांचे असे विचार असतात. परमेश्वराने आपल्याला इच्छा, बुद्धी व मन दिलेले आहे. सोबतच धैर्य आणि शक्तीसुद्धा दिलेली आहे. या सर्वांचा उपयोग करून आपल्याला यशस्वी जीवन घडवायचे आहे. प्राणी आपले कर्म करीत असतात. त्यांचे कर्म म्हणजेच काय? खाणे व जीवन व्यतीत करणे. परंतु मनुष्याला चारही पुरुषार्थाचा वापर करून आपले प्रारब्ध घडवायचे आहे. यशस्वी जीवन घडविण्याकरता उपासनेची आवश्यकता आहे. ईश्वराची भक्ती आवश्यक आहे. आपल्या गुरुवर आपली नितांत श्रद्धा हवी. गुरु सान्निध्यात राहून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी. सर्वसामान्य संकटामुळे मनुष्य विचलित होत नाही. आपल्या भक्तांवर आलेल्या संकटांचे निवारण गुरु करीत असतात. गुरुसेवाच म्हणजे काय हो? ईश्वर सेवा. आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्यावर संकट येणारच. तो योग असतो. त्याचा दोष गुरुवर किंवा गुरुमार्गाला देणे योग्य नाही. तो आपल्या नशिबाचा भाग आहे. नुकतेच एका स्वामी भक्तांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले. सर्वच जळून खाक झाले. स्वामी भाविकच इतर स्वामी भक्तच निराश झाले. असे व्हायला नको होते. परंतु प्रारब्ध अटळ आहे. दुःखित स्वामी भक्ताला श्री स्वामींनी प्रचंड मानसिक शक्ती प्रदान केली. हसत हसत त्याने त्या संकटाचा सामना केला. त्यानेच इतरांनाही धीर दिला. ईश्वरी इच्छेसमोर आपण मनुष्य हतबल आहोत याची प्रचिती आहे. निराश झालेल्या स्वामी भक्तांना स्वामींवर बोल नको, गुरुमार्गांवर दोष लावू नका असे मोठे धैर्याने त्यांनी सांगितले. ते स्वामीमय झालेले आहेत. गुरुप्रणीत मार्गात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. म्हणूनच त्यांचे विचार प्रगल्भ आहेत. त्यांच्याचप्रमाणे आपण इतरांनी सुद्धा सकारात्मक विचार करायला हवा. सर्व भोग भोगण्याची शक्ती श्री स्वामींनी त्यांना ईश्वर इच्छेप्रमाणेच सारे घडत असते. आपल्या ईश्वरी उपासनेत खंड पडू नये. गुरुप्रणीत मार्गाची शिकवणच आपल्याला तारणार आहे याची खात्री बाळगा आणि आपले कर्म करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.